ज्ञानोबा तुकाराम नामाचा गजर करत माऊलींचं मंदिरातून प्रस्थान झालं. मोठ्या प्रमाणात झालेल्या पूरपरिस्थिती असताना देखील यानं त्या मार्गानं भाविक हजारोंच्या संख्येनं आळंदीत दाखल झाले. दुपारी 4:15च्या दरम्यान माऊलींच्या अश्वांचं आगमन झालं. सांप्रदायिक परंपरेनुसार सायंकाळी 5:30 वाजण्याच्या दरम्यान देवस्थान यांच्या वतीनं मानकरी यांना नारळ देण्यात आला. त्यानंतर परंपरेनुसार आरती संपन्न झाली. तदनंतर सायंकाळी 6च्या सुमारास माऊलींचे अश्व मंदिराच्या बाहेर निघाले. माऊलींच्या पालखीचे विनामंडपातून सायंकाळी 6:15 वाजता आजोळ घराकडे मंदिरातून प्रस्थान ठेवण्यात आलं. माऊलींची पालखी बाहेर आल्यानंतर श्रींच्या पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. माऊलींच्या मंदिराला आकर्षक पुष्प सजावटीनं सजवण्यात आलं होतं. मंदिरामध्ये पावसाच्या साठलेल्या पाण्यामुळे भाविकांना दुखापत होऊ नये सातत्यानं संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीनं सेवेकऱ्यांमार्फत स्वच्छ केलं जात होतं. इंद्रायणी नदीचा महापूर, त्याची हानी याचं कुठल्याही प्रकारचं भय, चिंता माऊलींच्या वारकऱ्यांना नव्हती. कारण चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेवा डोळा पाहू हीच भावना उराशी बाळगत वर्षानुवर्ष या भक्तिमय क्षणाची वाट पाहत होते. दरम्यान श्रीमंत उर्जित सिंह राजे शितोळे सरकार आणि श्रीमंत महादजी राजे शितोळे सरकार यांचा सन्मान, नंतर मानांच्या दिंड्यांना परंपरेनुसार श्रीफळ प्रसाद वाटप ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीनं करण्यात आलं. आज सकाळी ठीक 6 वाजता माऊलींची पालखी पंढरपूरकडे रवाना झाली आहे. पुराचं पाणी ओसरलं असलं तरी स्ट्रक्चरला रिपोर्ट न आल्यामुळे कुठल्याही प्रकारची हानी होऊ नये यासाठी पालखी आज पंढरीला जात असताना मर्यादित 50 लोकांसमवेत पारंपरिक मार्गाने जाईल आणि उर्वरित आळंदी पोलीस स्टेशन, विठ्ठल रुक्मिणी चौक, मरकळ चौक मार्गे, PCS कंपनी चौक मार्गे चरोली खुर्द, त्यानंतर चरोली फाट्याला जाऊन मुख्य उर्वरित मार्ग प्राप्त करत पंढरपूरकडे रवाना होणार आहे. वारकरी भाविकांनी चरोली फाट्यापासून पालखी सोहळ्यात सहभागी व्हावं अशा सूचना संस्थान कमिटीच्या वतीनं वारकरी भाविक विनेकरी फडकरी यांना करण्यात आल्यात. न्यूज रिपोर्टर आफरीन शेख, आज 24 तास, आळंदी. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.